सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, आज रात्री देखील हवामान खात्याने राज्यातील काही भागांना मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। तर राज्यातील काही भागांमध्ये मात्र आज रात्रीला फक्त ढगाळ वातावरण असेल, मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती। हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आज रात्री सर्वाधिक पाऊस आपल्याला कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये मोठा ढगफुटी सदृश पाऊस झालेला पाहायला मिळेल। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरच्या परिसरात देखील पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिलाय। या परिसरामध्ये मध्यरात्रीपर्यंत मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल। मित्रांनो, मराठवाड्यात पाहायचं झाले तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणीच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस आज रात्री होऊ शकतो। तर बीड, लातूर, धाराशिवच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला झालेला पाहायला मिळेल। तसेच उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशच्या परिसरात पाहायचे झाले तर यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि खानदेशच्या इतरही भागांमध्ये आपल्याला आज रात्री ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। मोठ्या पावसाची शक्यता खानदेशच्या भागात आज रात्री असणार नाही। मित्रांनो, विदर्भातील अंदाज पाहायचा झाला तर विदर्भात आज पाऊस उघडलेला पाहायला मिळेल, कुठेही पाऊस असणार नाही। मात्र ढगाळ वातावरण अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ या परिसरामध्ये रात्रीला पाहायला मिळू शकते। तुरळक ठिकाणी विदर्भात हलक्या सरी होऊ शकतात, मात्र मोठ्या पावसाची शक्यता आज रात्री असणार नाही। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा। तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।